नमस्कार, मी शारंगधर पांडे. आज मी आपल्या न्यायमूर्ती आहेत एक इंदिरा जयसिंग नावाच्या. त्यांनी शासनाला आणि सरकारला एक सूचना दिली आहे की शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचं वय जे आहे, जे आत्ता 18 आहे, ते कमी करून 16 करण्यात यावं. आणि यावर वकील म्हणून माझं वैयक्तिक मत काय. आता विषय थोडासा असा आहे की आजच्या मॉडर्न जमान्यामध्ये आपण किंवा अनेक लोक कर्मठ पण आहेत, ऑर्थोडॉक्स आहेत, त्यांना हे सहमतीने शारीरिक संबंधाचं वय कमी केल्यामुळे अनेक लोकांच्या भुवया उंचावतील किंवा अनेक लोकांना ते आवडणारं नाही विषय. पण तरी आपण जैविकशास्त्राप्रमाणे किंवा बायोलॉजिकल जे आपली गरजा आहेत त्याप्रमाणे आपण चर्चा केली. आणि माझं वैयक्तिक मत जर बघितलं तर आपल्याकडे साधारणतः मुलं आणि मुली हे साधारणतः 13व्या वर्षी वयात येतात. 13व्या वर्षी त्यांचे प्रजोत्पादन करण्याचे सर्व जे अवयव असतात ते विकसित झालेले असतात आणि ते पूर्णपणे चार्ज असतात. आणि त्यावेळेस ते पूर्णपणे त्याचा उपयोग, आणि त्यावेळेस अपोजिट सेक्सबद्दल लैंगिक आकर्षण तयार व्हायला लागतं. त्याच्यातनं प्रेम होतात, संबंध होतात, स्पर्श कळायला लागतात. चांगले वाईट स्पर्शांमुळे आकर्षण तयार होतं. कुणाबरोबर तरी मानसिक गुंता सुरू होतो. कुणीतरी आवडायला लागतं, एखादी मुलगी आवडते, तिला मुलगा आवडतो. असे अनेक प्रकारचे शारीरिक विकास, लैंगिक विकास होतात आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, अवयव तयार होत असतात आणि लागतात. आता आपल्या भारतामध्ये जर आपण आपलं भारताचा इतिहास जर बघितला तर हे सगळे कायदे यायच्या आधी आपले जे पंजोबा वगैरे असतील, आजोबा पंजोबा, त्यावेळेसचे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांची जी लग्न आहेत ते खूप कमी वयात झाले होते. म्हणजे कदाचित तुमच्या आजोबा 16 वर्षाचे होते आणि आजी 12-13 वर्षाचीच होती. आजोबा 20 वर्षाचे होते पण आजी तुमची 14 वर्षाची होती. आजोबा 25 वर्षाचे होते, आजी 15 वर्षाची होती. असे अनेक लग्न होते. आणि त्यावेळेस मुलांची संख्या पण भरपूर असायची. 5 मुलं, 7 मुलं, 9 मुलं अशी असायची. आणि इतकं करूनही आपल्या ज्या आज्या ज्या होत्या त्या अतिशय फिट होत्या, इतक्या मुलांना जन्म देऊनही. आणि तेच आजकालच्या ज्या मुली किंवा महिला आहेत त्या 1 किंवा 2 झाले तरी त्या सहन करू शकत नाहीत. तर याचं बायोलॉजिकल रिझन असं माझा अंदाज आहे किंवा माझं मत आहे की हे जे वय असतं 14 ते 13, टीनेज, 13 to 19, याच्यात तुमची प्रजोत्पादन क्षमता सगळ्यात जास्त असते. मेल्समध्ये पोटन्सी खूप चांगली असते, शुक्राणू खूप जास्तीत जास्त लेवलला असतात. मुलींमध्ये त्यांचे ओव्हरीज किंवा त्यांचे जे गर्भाशय असतो तो अतिशय उत्तम रीतीने आणि पीकवर असं काम करत असतो. आणि ह्या वेळेस जर यांचं जर एकत्र आले आणि त्यावेळेस जी उत्पत्ती तयार होते, मुलं जे तयार होतात ते अतिशय फिट होतात आणि कुठल्याही म्हणजे त्यांना रोग कमीत कमी असतात. फिटनेस त्यांची चांगल्यात चांगली असते. म्हणून माझं स्वतःचंही असं मत आहे की हा जो विषय आहे सहमतीने शारीरिक संबंधांचा, याच्यात वयाची जी अट आहे 18वरनं 16 करावी, कदाचित अजून 15 केली तरी चालेल असं माझं मत आहे. कारण की एक तर कारण नसताना हे 18 वय केल्यामुळे समज पूर्ण आलेली असते. त्याचा उपभोग दोन्ही मुलं आणि मुली दोघांनी केलेला असतो.
दोघांनी आनंद उपभोगलेला असतो. पण 18 वर्षाच्या खाली जर मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर हा गुन्हा आहे. म्हणून पॉक्सो कायद्याअंतर्गत त्या मुलाला अटक करण्यात येते आणि त्याच्यावर एक फौजदारी खटला चालवण्यात येतो आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. असे अनेक खटले सध्या भारतभरातल्या अनेक न्यायालयात सुरू आहेत. आणि हेच बघून न्यायमूर्ती मॅडम ज्या आहेत त्यांनी ही सूचना सरकारला आणि न्यायव्यवस्थेला दिली आहे. त्याला माझी सहमती आहे. एवढाच हा संदेश मला द्यायचा होता. आपण ऐकून घेतलं. नमस्कार.